आत्मा रामी केला श्रीराम. शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांना पण साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणी बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत आपला समास 13वा चालू आहे. 13वा समासाच्या अंतर्गत आज आपला समास 8वा सुरू आहे. दशक 13वा नामरूप आणि समास 8वा कर्ता निरूपण. खूप महत्वाचा समास. वास्तविक पाहता ह्या समासात जर आपण वाचायला गेलो तर विशेष समर्थांनी याची मांडणी करताना अगदी सोपी मांडणी केली आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे मांडणी. नवीन मांडणी विशेष कोणतीच नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याशी अत्यंत निगडीत असलेला हा कर्ता निरूपण समास आहे. निरूपण म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कर्ता निरूपण म्हणजे काय? नामरूपाच्या अंतर्गत करते पण. नामरूपाला करते पण कोणाला असतो? नामाला आणि रूपाला. आम्हाला नाम आहे, आम्हाला रूप आहे, म्हणून आम्ही मी करता आहे असं सगळ्यांना वाटतं की मी प्रवचन करते असं जसं मला वाटतं तसं आम्ही प्रवचन ऐकतो असं आपल्याला वाटतं. म्हणजे करणारी मी, ऐकणारे आम्ही, तुम्ही, या दोन्ही भूमिके श्रोता वक्ता आम्ही सहजपणे करते पण घेऊन घेतोच की नाही. म्हणून ज्या ठिकाणी नाम आणि रूप आहे त्या ठिकाणी कर्तेपणा आहे. ह्या निर्णयाला आम्हाला यायला काय हरकत आहे? नाम आणि रूप आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून आता कर्त्या निरूपण जे समर्थाने दिलेलं आहे, ह्या कर्ता निरूपणामध्ये कर्त्याचं निरूपण करायचंय. म्हणजे काय करायचंय? तर हा जो कर्ता आहे, जो कर्ता मी स्वतःला समजतो, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, याचं परिशीलन करायचंय, याचं परीक्षण करायचंय की खरंच मी कर्ता आहे का, खरंच मी भोक्ता आहे का. आणि असा अभ्यास करत 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 कुठपर्यंत यायचंय? मी अकर्ता आहे. बस, मी अकर्ता या भूमिकेमध्ये मला येऊन थांबायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? कसा विचार करावा लागेल? एकदम मी अकर्ता या भूमिकेमध्ये येईल का? म्हणजे प्रवचन करायचं, सगळ्यांनी छान झालं म्हणायचं, आणि हे सगळं झालं नंतर सुद्धा मी विचार करायचा की मी बोलणार कोण? मी तर अकर्ता आहे. एकदम हे साधेल का? तेवढा पुरता साधेल, पण हा निर्णय एकदम टिकेल का? अजिबात नाही. आणि म्हणून मी अकर्ता या भूमिकेला जर मला प्राप्त व्हायचं असेल तर मला कर्तेपणा जे आहे त्या कर्तेपणाचं नीट सविस्तर विचार करावा लागेल. कोण करता आहे? आणि म्हणून काकांचं एक वाक्य आहे पहा, फार सुंदर, की कर्त्या जीवाने करविता ईश्वराची उपासना करून अकर्ता या भूमिकेमध्ये असावे. कर्त्या जीवाने. मग आता आम्हाला कर्ता कोण आहे हे जर नीट ओळखायचं असेल, कारण मागच्या समासामध्ये 7व्या समासामध्ये समर्थांनी आम्हाला प्रत्येक विवरणामध्ये सांगितलं होतं की कर्ता कोण आहे हेच ओळखणं हाच विवेक आहे. कर्ता कोण आहे तर दुःख
पेरावर समजतात लागतात, म्हणून साधने करता कोणी हे ओळखून स्वतःचे हित साधावे आणि हे साधण्यास चुकू नये. सगळी दुःख आम्हाला का बरं आहे? आम्ही जे दुःखामध्ये आहोत ती का बरं आहे? मी स्वतःला करता समजतो म्हणून. हाडाची काड केली, रक्ताचं पाणी झालं, वणवण फिरलो, चपला घासल्या, ही सगळी पायपीट केली, ही सगळी जी वाक्य आहे ती सगळी वाक्य दाखवतात की आम्ही स्वतःला करता समजतो. आणि करता समजल्यामुळे आमच्या मग मनासारखं होत नाही. एवढं केल्यानंतर सुद्धा, रक्ताचं पाणी केल्यानंतर सुद्धा घरामधले लोक आम्हाला पाहिजे तो मान सन्मान देत नाही. ऑफिसमध्ये इतकं काम नीट करून सुद्धा आमची किंमत नाही, समाजात आमची किंमत कोणी करत नाही. म्हणजे मी काम केलं, मी करणारा आहे असं म्हणून जे आम्ही स्वतःला कर्त्याच्या भूमिकेमध्ये नेहमी बसवतो, त्यामुळे आम्हाला मग आमच्या मनासारखं झालं नाही की दुःख होतं आणि त्या दुःखाला आम्ही कारणीभूत होतो. आणि असं सतत दुःखामध्येच आमचं जीवन चालू आहे. माझी कोणालाही कदर नाही. ही सगळी वाक्य मी करता आहे म्हणून आमच्या वाट्याला, आमच्या नशिबामध्ये येत असतात. म्हणून खडतर दुःखे भोगावी लागतात. केवढं करते पण घेतो आम्ही. एक छोटस उदाहरण सांगते की आम्ही केवढं करते पण घेतो. साधं गावाला जायचं असेल, नेहमी उदाहरण देते मी हे, साधं आपल्याला गावाला जायचं असेल आणि माझ्या सीटवर जर मी कोणाला त्या ठिकाणी बसायला दिलं, जागा नसताना यानं बसानं, तर असं त्यांना जागा दिल्यानंतर सुद्धा मी त्यांना जागा दिली, मी माझी सीट आहे, मी जागा देणार आहे, मी त्याच्यावर केवढे मोठे उपकार केले. मी दिली नसती तर त्यांना ती मिळाली नसती. अशा पद्धतीचे विचार आपल्या मनात त्यावेळेला येऊनच जातात की नाही. आम्ही उपकार करणारे, कोणावरही उपकार केले आपण. अहो साधे पुस्तक एक 10 रुपये जरी आम्ही कोणाला दिले तरी सुद्धा आम्हाला असं वाटून जातं की देणारा मी आहे. हा कर्तृभाव आमच्यामध्ये इतका भिनलेला आहे की ह्या कर्तृभावामुळेच ह्या सगळी दुःख आहे. हो, सगळी दुःख आहे. पहा, इतकी मदत मी त्याला केली पण मला त्यांनी विचारलं का? अजिबात नाही. कोण दुःख भोगतय? जो करता समजतोय तो दुःख भोगतोय. बरं, खरंच मग मी करता आहे का? असा विचार करायचा. खरंच मी करता आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, जर आम्हाला ही दुःख, आम्ही जर सतत दुःखात जीवन काढतो आहे, तर या दुःखातून बाहेर येण्यासाठी आम्हाला खरंच मी करता आहे का, असा एक प्रश्न आम्हाला विचारायला हवा. आणि त्याचं उत्तरही करणारा मी कोणीच नाही. माझी खूप इच्छा होती हो. काय इच्छा होती? की फॉरेनला जावं. फार इच्छा होती आणि त्याच्यासाठी मी सगळं आटापिटा केला पूर्ण. परंतु आम्ही फॉरेनला जाऊ शकलो नाही. कुठे गेलं करते पण सगळे आयुष्यभर झटलो, पण तरी पण आम्ही जाऊ शकलो नाही. मग का नाही जाऊ शकलो? कारण आम्ही स्वतःला करता समजलो, त्यामुळे आमची इच्छा पूर्ण होईल असं आम्हाला वाटलं. ज्या वेळेला आमची इच्छा पूर्ण व्हावी आम्हाला असं वाटत असतं ना, त्यावेळेला करते पण हे आम्ही आमच्याकडे हे नकळत घेतलेले असतं. हे काही ठोकताळे आहेत. हे ठोकताळे आम्ही नेहमी बांधत राहायचे आणि या कर्तेपणातून निघत जायचं. मग ह्या कर्तेपणातून आम्ही कसं निघायला पाहिजे? कोणता विचार करायला पाहिजे? हा सगळा विचार समर्थांनी ह्या
पूर्ण समासामध्ये दिलेला आहे. कसा देहाची सगळी कर्म जी आहे ही देहाची कर्म अदृष्टी होती. मी करता म्हणता ती बांधिती. देहाची कर्म जी आहे ती मी करता म्हटलं की ती मला बांधतात. मी करता आहे म्हटलं की ती मला बांधतात. का बांधतात? प्रत्येक कर्माची फळ मिळतच आहे, मिळणारच आहे. परंतु प्रत्येक कर्माची फळ मिळत असताना मी करता आहे म्हणजे मला भोगणं आलंच की नाही. ते मी ती कर्म भोगायला मला म्हणजे भाग पडतोच की नाही. काही दुसरा इलाज आहे का तिथे? नाही. मी करता एकदा म्हटलं की सगळी कर्म ती आम्हाला बांधतात म्हणजे त्या कर्माची जी फळं आहे ती फळं भोगायला आम्हाला ती फळं भोगावीच लागतात. मग ती फळं सुखाची असतील एक तर किंवा दुःखाची असतील. एक तर त्या कर्माच्या फळामधून सुख निर्माण होईल किंवा दुःख निर्माण होईल. जीव सुखाचा प्रवासी, दुःख जराही नको त्यासी, परी दोन्ही तो सोसी अनिवार्यपणे. पण दोन्ही पण तो अनिवार्यपणे सोसतो आहे. का सोसतो आहे? कारण मनुष्य कर्माने बांधला. कशाने बांधल्या गेलो आम्ही? कर्माने बांधल्या गेलो. कर्माने बांधल्या गेलो म्हणजे कर्तृभावाने बांधल्या गेलो आम्ही कर्तृभावाने बांधल्या गेलो आणि म्हणून आम्हाला आमचीच कर्म बंधनात टाकणारी आहे. कोणतं बंधन? सुख दुःखाचं बंधन. कोणतं बंधन? जन्म मरणाचं बंधन. पुनरपि जननम पुनरपि मरणम. परत जन्म, परत जन्म, परत मृत्यू. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आम्ही परत अडकतो हो. फक्त स्वतःला करता समजल्यामुळे. केवढं महत्वाचं आहे पहा. कर्ता निरूपण किती महत्वाचं आहे. त्याचं महत्व जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला या कर्तृभावामधून आम्ही निघायला आम्हाला खूप मदत होईल. म्हणून त्याचं महत्व लक्षात घ्यायचं, त्याचं मूल्य लक्षात घ्यायचं, कर्माच्या मर्यादा लक्षात घ्यायच्या, कर्माचं मूल्य लक्षात घ्यायचं, कर्तेपणाचं मूल्य लक्षात घ्यायचं, कर्तेपणाचं महत्व लक्षात घ्यायचं. मग मी करता नाही म्हणून मग देरे हरी आणि खाटल्यावरी अशी सुद्धा माझी वृत्ती व्हायला नको. देरे हरी खाटल्यावरी ह्या वृत्तीने परमार्थ नाही, प्रपंच सुद्धा साधता येत नाही. तर कर्म करून कर्तृभावामध्ये न राहणे ही कला मला विकसित करायची आहे. कर्म करून त्या कर्तृभावामध्ये म्हणजे मी करता आहे कर्माचा. तू कोण रेस? भगवंत म्हणतात अर्जुनाला, तू निमित्त मात्र भवसंन्यासाची. कोण आहे तू? अरे तू फक्त निमित्त मात्र आहे. तू फक्त निमित्त आहेस. बाकी सगळं मी आधीच करून ठेवलंय. सगळं करून ठेवलंय. तुला मी फक्त निमित्त केलेलं आहे. बस. मग आम्ही स्वतःला या निमित्तामध्ये बसवतो का? बसवतो का? खरंच आम्हाला की नाही या समर्थांचे विचार न तुमच्या मार्फत छान कळतात हो ताई. असं म्हटल्यानंतर ताईची कॉलर कुठेतरी ताठ होते. मी सांगणारी आहे. मी सांगणारी आहे. असं जर मला वाटत असेल तर ज्या दिवशी माझी तारीफ होणार नाही, ज्या दिवशी तुमच्याकडून दाद मिळणार नाही, त्या दिवशी मला केवढं दुःख होईल. कल्पना करा बरं. दाद जोपर्यंत मिळते तोपर्यंत मला छान वाटतं. आणि ज्या वेळेला मला अशा प्रतिक्रिया तुम्ही लोक देणार नाही त्या दिवशी मला दुःखच होईल. मी द्वेष, मत्सर माझ्यामध्ये आपोआप येईल. म्हणून काकांनी काय म्हटलं? मनुष्य कर्माने बांधला. काकांची ओवी फार सुंदर. मनुष्य कर्माने बांधला, प्रारब्ध असे जखडला.
तया निर्माता तोच झाला, बोल नाही. मनुष्य हा कर्माने बांधलेला आहे आणि कर्माने बांधल्यामुळे प्रारब्धाने तो जखडला गेलाय. पूर्वजन्माच्या कर्मामुळे आम्हाला यावेळेला त्या कर्मा जे फलोन्मुख झाले ते ईश्वरांनी प्रारब्ध म्हणून आमच्या संग्रही दिले, आमच्या वाट्याला ते दिले. आता त्या प्रारब्ध कर्म जेवढं प्रारब्ध आमच्या वाट्याला आलेलं आहे ना, त्या प्रारब्धाचा निर्माता आम्हीच होतो. माझ्या मुलाला इंजिनियर करण्यात कोणाचा भाग आहे? माझा हो. मी होते म्हणून या घराचं बरं झालं. मी होते म्हणून या घराला इथपर्यंत पुढे आणलं. मग आता या ठिकाणी निमित्त मात्र भवसव्यसाची हे सगळं आमच्या नजरेआड होतो. मनुष्य कर्माने बांधला, अशा पद्धतीने आम्हाला कर्म बांधून टाकतो आणि त्या कर्माचं करते पण आम्ही नकळत घेतो. आम्ही सुरुवातीला बद्ध असतो, अज्ञानी जीव आहे म्हणून देह करता आहे असं आम्ही समजतो. काय ताकद आहे तुमच्यात, काय तुमच्यामध्ये एनर्जी आहे की केवढी तुम्ही अफाट मेहनत करता म्हटल्यानंतर केवढं बरं वाटतं. सुदृढ आहे तब्येत सुदृढ असल्यामुळे एवढी कर्म करता, सतत करत राहता, म्हणजे देह करता आहे असं आम्हाला त्या ठिकाणी सहज वाटतो. आणि आम्ही सुरुवातीला देहाला करता समजतो. सुरुवातीला देहाला करता समजतो, त्यावेळेला आम्ही बद्ध असतो. पुढे जसा जसा आम्ही त्याचा विचार करायला लागतो, देह जर करता आहे तर मग तो ज्यावेळेला सुषुप्तीमध्ये असतो त्यावेळेला त्याचं करते पण त्याला आठवतो का? गाढ झोपेमध्ये वाटतं का आपल्याला की मी मोठा महाल बांधला, असं कोणाला तरी वाटतं का? गाढ झोपेमध्ये मी माझ्या कुटुंबाला वर आणलं असं आपल्याला कोणाला वाटतं का? त्यावेळेला अजिबात वाटत नाही. म्हणजे देह पातळीवर जे आम्हाला करते पण वाटतं, हे करते पण आमचं सुषुप्तीमध्ये लयाला जातं. मग देह करता आहे का हो? अजिबात नाही. मृतदेह करता असतो का? मृतदेह काही करतो का? चैतन्य निघून गेल्यानंतर, याच्यातून चैतन्यात विलीन झाल्यानंतर अजिबात नाही. म्हणजे आता आम्ही विचार करता करता पहिल्या विचारावर तर यायचं की देह करता नाही. माझे हात जरी खूप काम करत असले, माझ्या हाताने कितीही वजन उचललं आणि लोकांनी कितीही वजन उचलण्याची तारीफ केली तरी सुद्धा हात माझे करता नाही. हे पक्क निश्चय आतमध्ये असावा. मी जड मूड अचेतन आहे. कोण? मी म्हणजे देह. मी जड मूड अचेतन आहे. आता त्यासी चेतवी जनी जनार्दन. त्याला कोण चेतवतो? आता आम्ही देह करता आहे या विचारातून दूर झालो, बद्धातून आम्ही समोर आलो. देह करता आहे यातून आम्ही बाजूला आलो. देह करता नाही हे आम्हाला अभ्यासाने नीट कळलं. कारण गाढ झोपेमध्ये हा देह काहीही करत नाही. चोर जरी आमच्या जवळून गेला तरी आम्ही त्या चोराला जाग जर नसेल आली तर उठून पकडत नाही. आणि पोलीस येतून पटकन पकडतो, म्हणतो मी चोर पकडला. तुम्हाला तर गाढ झोप लागली होती, चोराला मी पकडलं. त्या पोलिसाचा मी जागा झाला, करते पण जागा झालं आणि झोपलेल्याचा करते पण त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याचं करते पण जाग झालेलं नाही. मग हे जे काही ठिकाणे आहेत असा विचार करता करता देह करता नाही या भूमिकेतून आता आम्ही बाजूला व्हावं.
मग कोण करताय? मग जीव करताय का? जीव करताय का? करते पण जीवाने घेतलं का? जीव एवं दैव गुणे देहवर्तन, ते तुम्ही करता म्हणवी आपण, त्याची दृढ बंधन, आपण घातक. आता या ठिकाणी मी करता जो आपण म्हणतो त्याचं बंधन जे आमच्यामध्ये येतो, मी देहाला ज्यावेळेला करता म्हणतो, ते बंधन ज्या वेळेला आम्हाला बांधतं त्यावेळेला ते सगळ्यात मोठं घातक आहे. आणि मग आम्ही पुढे पुढे सरकायला पाहिजे की जीव करताय का? जीव सुद्धा करता नाही. जीव म्हणजे सूक्ष्म देह, स्थूल देह करता नाही, सूक्ष्म देह सुद्धा करता नाही. मी निर्णय घेतला, तुम्हाला काय माहित, माझा निर्णय योग्य ठरला म्हणून आज हा इंजिनियर होऊ शकला. कोणाचं आहे हो हे करते पण कोणाचं आहे? सूक्ष्म देहाचं बुद्धीने निर्णय घेतला की नाही? सूक्ष्म देहाचं आलं की नाही करते पण. आणि मी निर्णय घेऊन सुद्धा हा इंजिनियर नाही झाला, आलं अपयश. मग यशच असं काही आहे का? निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय तडीच जाईलच याची काही शाश्वती आहे का? नाही. म्हणजे स्थूल देह करता नाही आणि सूक्ष्म देह सुद्धा करता नाही. खूप महत्वाचा विषय हो, आपल्या रोजच्या जीवनाशी प्रत्येक क्षणाशी निगडीत असा विषय आहे. प्रत्येक क्षण आम्ही करता या भूमिकेमध्ये असतो. तपासून पहा, तपासून पहा. मी रोज अभ्यास करते, किती सहज तुम्ही पटकन म्हणतो मी रोज अभ्यास करते. व्यवहारापुरता नक्की म्हणावं, प्रश्नच नाही. व्यवहारापुरता अशी मांडणी करावी, पण मी रोज अभ्यास करते म्हणत असताना जर अंतःकरणामध्ये मोरपीस फिरल्यासारखं वाटत असेल तर मात्र आम्ही कर्तृभावामध्ये आहो हे समजावं, पक्क समजावं. व्यवहार करत असताना ही बोली भाषा आम्हाला वापरावी लागते. तुमच्यामुळे आमचं भलं झालं, ठीक आहे, त्यावेळेला ते स्वीकारायचं फक्त. पण त्याच्यामुळे जर का मोरपीस फिरत असेल तर समजावं की करते पण माझ्याकडे मी घेतलं, आणि ज्यांनी करते पण घेतलं तो अकर्ता या भूमिकेत कधीच जाऊ शकत नाही, कारण कर्तृत्वाचा अहंकार जबरदस्त आम्हाला चिकटतो. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला कर्त्याचं निरूपण सांगितलेलं आहे. कसं निरूपण करायचं, कसं अकर्ता याच्यामध्ये यायचं, मग कुठून सुरुवात करायची हो? आता स्थूल देह झाला, सूक्ष्म देह झाला, हा करता नाही याचा आम्हाला अनुभव आला. मग लक्षात घ्यायचं की ब्रह्मांड रूप सृष्टीची रचना कोणी केली? ज्या वेळेला आपण व्यापकतेचा विचार करतो ना, तेव्हा हे अल्प व्यापक असलेला हा जो जीव आहे, या जीवाचं तिथे पण लक्षात येतं. ह्या युक्ती आहे शास्त्राने सांगितले आम्हाला. कोणाचं तरी मोठे पण स्वीकारा, म्हणजे स्वतः आम्ही आपोआपच लहान होतो. एक रेष काढली आणि त्या रेषेला जर आम्हाला लहान करायची असेल, काहीच करायचं नाही, हात लावायचा नाही, पुसायची नाही आणि काहीच नाही. काय करावं लागेल? एक मोठी रेष मारावी लागेल, ती आपोआपच लहान होते. तसं आमचा जो अभिमान आहे, आमचं जे कर्तृत्व भ्रांती जी आहे, ही कर्तृत्व भ्रांती जर का आम्हाला घालवायची असेल तर सगळ्यात पहिले आम्ही कोणाची तरी कर्तृत्व स्वीकारलं पाहिजे. नक्की स्वीकारलं पाहिजे. मग कोणाचं कर्तृत्व स्वीकारायचं? मग विचार करायचा की ब्रह्मांड रूप सृष्टीची रचना कोणी केली? ही तर काही मी केली नाही ना, पक्क की नाही? कोणालाच वाटत नाही की ब्रह्मांडाची रचना करणारा मी आहे. मग असा विचार करायचा.
हो, प्रधान कर्म झालेलं आहे. प्रधान कर्म होऊन गेल्या सृष्टीची रचना. हे मुख्य कर्म आहे. आणि त्यानंतरची सगळी कर्म जी आहे ही गौण कर्म आहे. आणि ह्या गौण कर्माचा करता कसा असेल? गौणच असेल. शास्त्राची मांडणी. अशा पद्धतीचा विचार करायचा. मी माझ्या मुलाला इंजिनियर केलं, परंतु मी इंजिनियर केलं असा कर्तृभाव मी घेण्याच्या आधी मी विचार करायचा की हा इंजिनियर व्हावा हे आधीच विधी लिखित आहे, हे भगवंतानी ते आधीच ठरवलेलं आहे. त्याची ब्ल्यू प्रिंट ही आधीच तयार आहे, म्हणून तो इंजिनियर झाला. म्हणजे मी करणारा कोणीही नाही, मी करता नाही. असं जर लहान लहान गोष्टींनी आपण विचार केला ना तर जीवन आपल्या आनंदाचं होईल. कर्तृत्व भ्रांती म्हणतात त्याला. कर्तृत्व भ्रांती, भोक्तृत्व भ्रांती. भ्रांतीमध्ये ही फार महत्वाची भ्रांती आहे. 5 भ्रांती आहे, त्यातली महत्वाची पहिली भ्रांती आहे कर्तृत्व भ्रांती, भोक्तृत्व भ्रांती. करता मी आहे तर भोगणारा पण मीच आहे. आलंच करते पण तिथे पण. म्हणून ब्रह्मांड रूप सृष्टीची रचना कोणी केली? तेव्हा सगळे जण एकामागून एक उत्तर द्यायला लागली, ती श्रोत्यांनी ऐकावीत, असं समर्थ म्हणतात. आता आम्हाला विचार करायला सुरुवात झाली, कर्त्याचं निरूपण करायला सुरुवात झाली. खरा कोण आहे, खरा करणारा कोण आहे, इकडे आम्ही वाटचाल करायला सुरुवात झाली आहे विचारांच्या माध्यमातून. आणि मग कोणी म्हणतात देव सृष्टी करता आहे, दुसरे म्हणतात की कोणत्या देवाकडे कर्तृत्व आहे ते आम्ही सांगतो, असं आपापली मतं सगळी सांगू लागली. कोणी केलं हे काम, कोणी केलं हे काम, आपण कसं सांगतो? शाळेमध्ये 10 विद्यार्थी असतात, 10 विद्यार्थ्यांनी वर्ग स्वच्छ केलेला असतो. टीचर म्हणतात कोणी केलं हे काम, कोणी केलं? तर एक जण म्हणतो टीचर यांनी केलं, दुसरा म्हणतो नाही नाही यांनी केलं स्वच्छ वर्ग, तिसरा म्हणतो नाही नाही टीचर ह्या ग्रुपनी केलं. ते प्रत्येक जण आपल्याला जो भावतो ग्रुप किंवा जी व्यक्ती भावते त्याचं आपण नाव समोर घेतो आणि त्यांनी वर्ग स्वच्छ ठेवला असं सांगतात. अगदी त्याचप्रमाणे हे सगळे जे आहेत संप्रदायाचे जे प्रमुख आहे, म्हणजे सभानायक म्हटलंय त्याला, ह्या सगळ्या सभानायक, तव बोलिले सभानायक, या सगळ्या सभानायकांनी सांगितलं की ह्या पूर्ण सृष्टीचं कर्तृत्व कोणाकडे आहे? ज्याचं ज्याचं जे उपास्य दैवत आहे ते उपास्य दैवत सांगायला सुरुवात केली. माझं उपास्य दैवत विठ्ठल आहे तर मी म्हटलं विठ्ठलानी केलं. कोणाचं कृष्ण आहे तर म्हणे कृष्णानी केलं. कोणी म्हणतात लक्ष्मी, लक्ष्मीनी केलं. समर्थांनी ओवी क्रमांक 5 पासून ओवी क्रमांक 20 पर्यंत अनेक देवतांची नावं घेतलेली आहेत. आणि ह्या सगळ्या देवतांच्या नावं घेऊन समर्थ म्हणतात की ब्रह्म, माया, जीव, प्रारब्ध, प्रयत्न व स्वभाव यांचेकडे कर्तृत्व आहे. कोणाकडे कर्तृत्व आहे? या सगळ्यांकडे कर्तृत्व आहे असं ते सभानायक म्हणतात. परंतु नेमकं कोणाकडे कर्तृत्व आहे हे मात्र त्यांना सांगता येत नाही. ते कोण आहे आम्हाला सांगता येत नाही. आमचा विठ्ठल कोण आहे, आमचा भैरव कोण आहे, आमचा खंडेराव कोण आहे, मग जगताचा कर्ता कोण आहे, ह्या कर्तृत्व कोणाचं आहे, कोणामुळे पाऊस पडतो, कोणामुळे सूर्य नेहमी उगवतो. मग आम्ही ज्याला विठ्ठल म्हणतो, आम्ही ज्याला मारुती म्हणतो, आम्ही ज्याला तुकाई म्हणतो, आम्ही ज्याला रामकृष्ण म्हणतो, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे आम्हाला नीट माहीत हवं. कर्ता निरूपण चालू आहे. आता मी करता या इकडून आम्ही वाटचाल करतो आहे. कर्त्या जीवाने, जीव करताय का नाही हे आम्ही ठरवलं की मी करता नाही. मग करता कोण आहे हे आता आम्ही शोधायला चाललो. आणि आम्हाला असं वाटतं
ज्या देवतेची आम्ही उपासना करतो ते तोच कर्ता आहे. त्याच्याकडे आम्ही कर्तृत्व देतो. पण खरं उत्तर कोणालाच नको असतो. पाहिजे का आपल्याला खरं उत्तर? आम्ही आपसामध्येच भांडतो, हो तुमचा शिव आमचा विष्णू, आणि सुरू भांडण. उभं गंध आडवं गंध. सांप्रदायिक मतभेद, केवढे सांप्रदायिक मतभेद असतात, नाहीच पटत. आणि म्हणून असा बहु लोकांचा बहुविचार अवघा राहू द्या बाजार, परंतु ह्याचा विचार ऐसा आहे असा अनेकांचा विचारांचा गलबला सोडून देऊन करता कोण हे निश्चित केलं पाहिजे. आता ह्या जड मूड अचेतन देहावरून आम्ही कर्त्याकडे, खरा करता कोण आहे ह्याच्याकडे विचार करायला सुरुवात केली. आणि म्हणून श्रोते व्हावे सावधान. आता आम्ही सावधान व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. खरा करता कोण? का बरं हो खरा करता कोण आम्हाला सावध व्हायला पाहिजे? एकदा करता कळला ना की मग आम्ही त्या कर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे राहतो. आपण पाहुणे म्हणून जातो एखाद्या घरी, त्या घरचा जो कर्ता पुरुष असतो त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राहतो. तो म्हणतो तसा, त्याचं जसं नियोजन आहे तसं आम्ही वागतो. आम्हाला काही त्रास होतो का? आणि आपल्या घरी मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, आलं ते परत मी, आणि नाही झालं की त्रास होतो. मग काय चांगलंय? दुसऱ्यांचं करते पण स्वीकारायचं आणि त्याच्या नियोजनात राहायचं. त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि म्हणून खरं उत्तर समजून घ्यायचं आणि भ्रामक कल्पना सोडून द्यायच्या. जाणत्यानी काय करायचं? प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी 25वी ओवी बघा. जाणत्याने शास्त्र शुद्ध तर्कसंगत म्हणून पटणारा निश्चय करावा. आणि म्हणून आता करणारा कोण आहे? आता करणारा ईश्वर आहे. करणारा कोण आहे? ईश्वर आहे. सकाळी आपण केन ऐकतोय, केन मध्ये कशी मांडणी, ईश्वराचं अवतरण कसं झालंय? आज सकाळी गोष्ट ऐकली सगळ्यांनी, ईश्वराचं अवतरण. अग्नी म्हणाला, अग्नीला अहंकार झाला, वायूला अहंकार झाला, आणि तो अहंकार झाल्यामुळे ईश्वराचं अवतरण झालं. आणि कशाच्या रूपाने? यक्षाच्या रूपाने अवतरण झालं. ईश्वर यक्षाच्या रूपाने आला आणि त्यांनी एक गवताची काडी समोर दिली आणि अग्नीला म्हणे, तू तर एवढ्या मोठ्या प्रचंड अगदी सगळं खाक करून टाकतो, जमीन दोस्त करतो, ही गवताची काडी जाळ. तुला असं वाटतं ना जाळणारा मी आहे, तू करते पण घेतलंस ना, मी जाळणारा मी आहे, मग आता ही काडी जाळ. अग्नीने प्रयत्न केला, गवताची काडी हल्ली नाही, ती जळली नाही. मग वायूने प्रयत्न केला, तू तर एवढे मोठे मोठे सगळं जमीन दोस्त करतो रे, वादळ आलं की गवताच्या काडीला उडून दाखव. परंतु गवताची काडी हल्ली सुद्धा नाही, कारण त्यांना अहंकार झाला होता की मी करणारा, करता कोण आहे? मी करता आहे, मी जाळू शकतो. अहंकार मोठा वाईट असतो. कर्तृत्व अभिमान म्हणतात त्याला. हा कर्तृत्व अभिमान एकदा आला की मग मात्र तो सगळा आमचा बेचिराख करून टाकतो हो जीवन. म्हणून या कर्तृत्व अभिमानापासून प्रत्येकाने अगदी मोकळं राहावं, वेगळं राहावं. आणि दोघांनाही मी करताय वाटल्यामुळे ते दोघही काडी उचलू शकले नाही आणि जाळू पण शकले नाही. म्हणून इंद्र म्हणाला की अशी कोणती शक्ती आहे की तुम्ही दोघा इतके बलवान असून सुद्धा हे करू शकत नाही? काय असो,
कोण आहे हा यक्ष? म्हणून इंद्र प्रगट झाला तिथे. इंद्र आला तिथे अहंकाराने आला. इंद्र सगळ्या देवतांचे मुख्य देवता अहंकार घेऊन आला की मला ओळखू येणार नाही असं कसं? मला ओळखू आलंच पाहिजे. मी देवतांचा राजा, मी करता. आला अहंकार मी करतेपणाचा. आणि इंद्र तिथे आल्याबरोबर यक्ष ताबडतोब गुप्त झाला. आणि गुप्त झाल्यामुळे इंद्र म्हणाला, गुप्त होणारा कोण? जो मी पण त्याला ओळखू शकलो नाही. कोण आहे गुप्त होणारा? माझ्या समोर प्रगट व्हावे. परंतु यक्ष म्हणजे ईश्वर प्रगट झाले नाही. त्या ठिकाणी उमादेवी प्रगट झाली. आणि उमादेवी श्री गुरूंच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहे. पुढचं तत्वज्ञान सगळं सांगितलेलं आहे. केनं हा विषय नाही आपला. आपला विषय कर्ता निरूपण. कर्तृत्वाभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. अकर्ता या भूमिकेत राहू शकत नाही. म्हणून हे कर्ते पण ओळखायचे. कोणी केलंय? ईश्वर करता आहे हो तिथे. गवताची काडी मी का जाळू शकलो नाही? कारण ईश्वराची इच्छा नव्हती. म्हणून करणारा ईश्वर आहे. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. कोण म्हणतंय? समर्थ म्हणतात आहे. दशक 20 मधली समाज 4 मधली ओवी आहे ही सकल करता परमेश्वरू. करता करविता कोण आहे हो? परमेश्वर आहे. आणि जीवरूप मी कोण आहे? माईक आहे. मी जीवरूप माईक आहे. आणि ह्या जगात आम्हाला जगताना जैसे कळेल तैसे करू करू. शास्त्राप्रमाणे जे कळेल तसं आम्ही करत राहू. तस्मात शास्त्र प्रमाणम. शास्त्रांनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही करू. सकल करता परमेश्वरू आहे. आता आम्ही देह मधला जो कर्तृत्वाभिमान आहे, देह करता आहे असं आम्हाला वाटत होतं. मग जीव करता आहे असं वाटायला लागलं. मग विचार करता करता एक एक प्रमाण लक्षात घेता घेता आता करणारा हा दुसराच कोणीतरी आहे. आणि त्याला ईश्वर असं म्हणतात. मग तोच पांडुरंग, तोच राम, तोच कृष्ण, केशवराज, श्रीरंग, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, जेवढे तुम्ही नाव घ्याल, इथे जेवढे समर्थांनी नाव घेतले त्या सगळ्याला ईश्वर ही संज्ञा आहे. आणि ईश्वर करता आहे. सकल करता परमेश्वरू. मग आता जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले. कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. समर्थ म्हणतात कर्त्याने जे निर्माण केलेले असते ते कर्त्यानंतर निर्माण होतं की नाही. आता मात्र आम्ही सकळ करता परमेश्वर इकडे आलो. सगळं परमेश्वर ईश्वराने केलंय. ईश्वर करता आहे. करविता कोण आहे? ईश्वर आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ईश्वराची इच्छा त्याच्या नियोजनाप्रमाणे हे होणार आहे. आपण केनमध्ये सविस्तर ईश्वराचं स्थान बघितलेलं आहे. परत वेगळं बघायचं नाही. काही कारण नाहीये. पण मग मात्र आता ईश्वर एकदा करता करविता म्हटल्यानंतर करता जगदीश हे तो खरे. करता जगदीश आहे हे खरं आहे. पण विभाग आला पृथकांकारे. म्हणजे सर्व ईश्वर आहे. करता ईश्वर आहे यात तीळ मात्र शंका नाही हो आता आम्हाला. पण प्रत्येक कर्तृत्व त्याचं जे कर्तृत्व आहे ईश्वराचं, हे ईश्वराचं कर्तृत्व प्रत्येक जीवाच्या समूहाच्या आणि सत्ताधीशांच्या माध्यमातून व्यक्त होतं. ईश्वराचं कर्तृत्व जीवाच्या समूहाच्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रगट होतं. काय कर्तृत्ववान व्यक्ती होती? आपण काय म्हणतो? काय कर्तृत्ववान व्यक्ती आहे? अख्ख्या संस्थेला वर आणलं. मग आता त्या कर्तृत्ववान व्यक्तीमध्ये असलेलं जे कर्तृत्व आहे हे ईश्वराचं आहे. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला अहंकाराचं वेड बाधत नाही. अहंकार आम्हाला बाधत नाही.
काय मेहनत घेतली हो तुम्ही संस्थेसाठी, असं जर कोणी मला म्हटलं तर त्यावेळेला मी पक्क समजावं की माझ्यामध्ये असलेलं हे जे कर्तृत्व आहे हे ईश्वरामुळे आले, ईश्वराचं कर्तृत्व आहे. कारण देह अचेतन जड आहे माहितीये, तो कर्तृत्व करू शकणार नाही. त्या देहाला चेतना कोणी पुरवली? त्यासी चेतवी जनी जनार्दन, मी जडमूड अचेतन, हे मी पक्क लक्षात ठेवावं. आणि त्यासी चेतवी जनी जनार्दन, त्याला या जनी जनार्दननी चेतवलेलं आहे. म्हणजे माझ्यातलं कर्तृत्व हे भगवंताचं आहे. कर्ता निरूपण सुरू आहे बरं. कोणतं कर्ता निरूपण? मी करता आहे, मी भोगता आहे. ही जी कर्तृत्व भ्रांती आहे ना, या भ्रांतीचं समूळ उच्चाटन करणं चालू आहे. ह्या समासाच्या माध्यमातून कर्तृत्व भ्रांती माझी मिटलीच पाहिजे. म्हणून करता कोणी विवेकाने ओळखा, म्हणजे दुःखामधून आमची सुटका होईल, असं समर्थ मागच्या समासामध्ये म्हणतात. म्हणून माझ्यामधलं कर्तृत्व हे ईश्वराचं आहे. आता कर्त्याने जे निर्माण केलेले असते ते कर्त्यानंतर निर्माण होतं की नाही. म्हणजे आधी कर्ता निर्माण होतो, मग तो कर्म करतो, हे मान्य की नाही. आधी कर्ता निर्माण होतो, मग तो कर्म करतो. कर्त्यापूर्वी निर्मिती शक्य आहे का? नाही, अजिबात शक्य नाही. म्हणून केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. म्हणून सृष्टीरूप जे कार्य आहे, म्हणजे ही सगळी सृष्टी जी तयार झालेली आहे ही पंचभौतिक आहे. आता आपण अकर्ताकडे चाललो बरं का. आता ही सगळी मांडणी अकर्त्या भूमिकेत चाललेल्या आहो. निर्णय झाला विचाराने, निर्णय एक देह मी करता नाही, जीव करता नाही एवढं झाला, आणि ईश्वर करता आहे. ह्या मांडणीकडून आता आम्ही अकर्ता या भूमिकेत चाललेले आहो. आणि म्हणून पंचभौतिक सृष्टी जी आहे ही पंचभौतिक पंचभूतांचं कार्य, म्हणजे पंचभूतांपासून ही सृष्टी तयार झाली की नाही. म्हणजे करते ह्या सृष्टीचे निर्माते जे आहेत, ह्या सृष्टीचा करता आहे हा सुद्धा, हे सुद्धा पंचभौतिकच आहेत की नाही. निश्चितच आहे. पंचभौतिक करते असल्यामुळेच पंचभौतिक सृष्टी निर्माण झाली. आणि म्हणून पंचभौतिक कार्य वेगळे आणि व कर्ता वेगळा असे निश्चित केले तरच कर्त्याला ओळखता येईल. आता ही पंचभौतिक जी सृष्टी आहे ही, आणि याचा कर्ता वेगळा, म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्याच्या पहिले ईश्वर निर्माण झाला. पटलं की नाही. आता आम्हाला जर एखादं काम करायचं असेल, केलं आम्ही, सुंदर रांगोळी काढली, तर कर्ता आधी असतो की कर्म आधी असतो? आधी कर्ता असतो, मग कर्म होतं. पटलं की नाही. मग सृष्टी रूप सगळं कर्म जे आहे, सृष्टी ब्रह्मांडाचं जे कर्म आहे, त्या ब्रह्मांडाचं कर्म करणारा जो कर्ता आहे ईश्वर, तो आधी तयार झाला आणि मग त्यांनी हे सगळं तयार केलं. म्हणून ईश्वर करता आहे. मी आधी तयार झालो का या सृष्टी तयार करायला? नाही, अजिबात नाही. म्हणून प्रधान कर्म झालेलं आहे, सृष्टी निर्मितीचं प्रधान कर्म झालेलं आहे. आणि आम्ही जे कर्म करतो ती सगळी पोट कर्म आहे. लक्षात ठेवायचं, हा विचार पक्का लक्षात ठेवायचा. आम्ही केलेली सगळी कर्म पोट कर्म आहे. मुख्य प्रधान कर्म ईश्वराने करून ठेवलेलं आहे. ही सगळ्या ब्रह्मांडाची रचना केलेली आहे. आता आम्ही केलेलं सगळं पोट कर्म आहे. म्हणून आम्ही करता नाही, करता ईश्वर आहे. आणि असं जर आम्ही कर्त्याला ओळखलं तर आता जे कार्याचे गुण आहे ते कर्त्यामध्ये असणं स्वाभाविक आहे. म्हणजे कार्य सगळं सृष्टी पूर्ण पंचभौतिक आहे, आणि ती सृष्टी तयार करणारा जो ईश्वर हाही
त्रिगुणांपासून पंचभूतापासून तयार झालेला आहे. दोन्ही पंचभौतिक आम्हाला मानावी लागतील या ठिकाणी. आणि आता आम्ही इथपर्यंत आलो की कुठपर्यंत आलो? सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. आता या ठिकाणी ईश्वराला मी करवित्या ईश्वराची उपासना सुरू झाली. करत्या जीवाने करता ईश्वराची उपासना सुरू केली. की करणारा ईश्वर आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे होत आहे. हे असं का झालं त्याला माहित. अहो तुम्ही एवढं सत्कर्म करता, इतकं पुण्य काम करता, तरी पण तुमच्या वाटेला दुःख का यावी याचं उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे, त्याला माहित. सकळ करणे जगदीशांचे, हे आम्हाला उत्तर आम्हाला ठणकावून देता आलं पाहिजे हो. असं का झालं त्याला माहित. सकळ करणे जगदीशांचे, करणारा मी कोणी नाही, मी निमित्त मात्र भवसव्य साची. मनुष्य कर्माने बांधला, बस त्या निर्माता तोची झाला, बोल नाही. म्हणून मी कोणत्याही कर्माचा निर्माता कधीच निर्माते पण स्वतःकडे घेऊ नये. काय आनंद आहे हो या जीवनामध्ये. कर्तृत्व भ्रांती एकदा निघून गेली, सतत ईश्वराच्या शरणागतीमध्ये आम्ही राहतो. ईश्वराची शरणागती. सुख आलं तरी त्याच्यामुळे सुख निर्माण करणारा तोच, दुःख आलं तरी तोच, त्याचीच इच्छा. अनुकूलतेमध्ये पण त्याचीच इच्छा, प्रतिकूलतेमध्ये पण त्याचीच इच्छा. प्रतिकूल परिस्थिती आणणारा पण तोच आहे. माझा काहीही रोल नाही. म्हणून जबाबदारी झटकून देऊ नये बरं का. आता मग आम्ही ह्या विचाराने आमची जबाबदारी झटकून देतो की नाहीतरी तर ईश्वर करणार आहे, मला करायची काय जरूर आहे. अहो आपण सगळं करून जसं करायला पाहिजे कर्म तसं सगळं कर्म व्यवस्थित करून त्याचा कर्तृभाव ईश्वराकडे द्यावा. मी माझ्याकडे घेऊ नये, पण कर्म चोख करावं, ते निष्काम करावं. चोख आणि निष्काम करावं, इतकं सुंदर कर्म करावं. काका म्हणतात की परमेश्वर विचारत आला पाहिजे की इतकं सुंदर कर्म करणारा कोण आहे. सुंदर कर्म म्हणजे छान घर ठेवलं, स्वच्छ घर ठेवलं, फार डेकोरेट केलं, ह्याला सुंदर कर्म म्हणतात का? अजिबात नाही. तर सुंदर कर्म म्हणजे सगळं कर्म नीट व्यवस्थित करून त्या कर्माचं कर्तेपण स्वतःकडे न घेणं, याला सुंदर कर्म असं म्हणतात. सुंदर कर्म करणारा असं म्हणतात. भगवंत विचार आला पाहिजे की एवढं सुंदर कर्म करणारा कोण आहे. कर्ता निरूपण. आणि मग आता मात्र ईश्वराला आपण करते पण दिलं, आणि मग पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकार विकार कोण लावून शके. निर्गुण ब्रह्म जे आहे हे पंचभूतांपासून अलिप्त असून ती निर्विकार असल्याने, ते निर्विकार असल्याने त्याला कर्तृत्वाचा व कार्याचा विकार संभवत नाही. आता ईश्वर करविता ईश्वर आहे, परंतु हा ईश्वर सुद्धा जो आहे हा सुद्धा कोणाच्या तरी अधिष्ठानावर काम करतो आहे. तो त्याच्या मनाने करतो का हे सगळं? नाही, त्याला सुद्धा अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठान ब्रह्माचं आहे. निर्गुण निराकार, ते पंचभूतांपेक्षा वेगळे आहे. पंचभूतांपेक्षा वेगळे आहे. तिथे करते पण नाही. त्याच्या अधिष्ठानावर, ब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वर हे सगळं कार्य करतो, सगळ्या प्रेरणा देतो. म्हणून तिथे कर्तृत्वाचा आणि कार्याचा विकार संभवत नाही. कुठे? अधिष्ठानावर. अधिष्ठानाच्या तिथे कार्याचा विकार संभवत नाही. कर्ता निरूपण सुरू आहे हो. हळूहळू कर्त्याचं निरूपण
करणं चालू आहे, त्याचा निराश कर्त्याचा निराश करणं चालू आहे. आणि कुठपर्यंत आलं, अकर्तापर्यंत आता येऊन पोचले. ईश्वराची शरणागतीमध्ये राहायचं, ईश्वराची शरणागती पत्करायची, आणि मग पत्करल्यानंतर मी अकर्ता आहे या भूमिकेमध्ये येऊन स्थिर व्हायचं. समुद्रामध्ये आपण जेव्हा जातो की नाही, त्यावेळेला समुद्रामध्ये जात असताना ती जी लाट आपल्या अंगावर येते, ती लाट आम्ही जर सरळ उभं असलो तर ती लाट आम्हाला फेकते, लांब फेकते. परंतु जर आम्ही खाली वाकलो तर ती लाट आमच्या पाठीवरून अलगद निघून जाते. आम्हाला काहीही इजा होत नाही, आम्ही फेकल्या जात नाही. असं आम्ही या प्रपंचामध्ये, या भवसागरामध्ये कर्म करीत असताना जर का त्या ईश्वराला शरण राहिलो आणि कर्म केलं, तर कर्तृत्वाची सगळी लाट जी आहे, सुखदुःखाच्या ज्या लाटा आहे, अनुकूल प्रतिकूलच्या ज्या लाटा आहे, त्या सगळ्या माझ्या ह्याच्यावरून अलगद जातील आणि मला समुद्राची एकरूपतेचं आनंद मिळेल. आणि म्हणून निर्गुणाचं कर्तव्य न घडे, सगुण झाल्याच सापडे. आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा. बघा, देह करता, जीव करता, मग ईश्वर करता, आणि आता मात्र ह्या ईश्वर कर्त्याचं अधिष्ठान ब्रह्म हे अकर्ता आहे. निर्गुण ब्रह्म निष्क्रिय आहे आणि त्याला कर्तृत्व नाही, त्याला अजिबात कर्तृत्व नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने कर्तृत्व त्याला नसल्यामुळे माईक सृष्टी कोणी केली हा प्रश्नच चुकीचा आहे. सृष्टीची आता मात्र समर्थ आम्हाला कुठे घेऊन चालले, आता सृष्टीचा कर्ता जो ईश्वर आहे की नाही, तो सुद्धा नाही, अगाजे झालेच नाही, इथे घेऊन चालले. समर्थ आम्हाला इथे घेऊन चालले. आता सृष्टी कोणी निर्माण केली, ही माईक सृष्टी कोणी निर्माण केली, तर माईक सृष्टी निर्माण होणं तिचा स्वभावच आहे. स्वभावात समर्थांनी इथे स्वीकारलेला आहे या ठिकाणी. कारण समर्थांना आम्हाला इथे कुठे घेऊन चालले, तर समर्थ अगाजे झालेच नाही. आता ही सृष्टी सुद्धा ही झालीच नाही, ही माईक आहे, इथे आम्हाला समर्थ घेऊन चाललेले आहे. आणि म्हणून माता या सृष्टीचा करता, त्याचं अधिष्ठान ब्रह्म ते अकर्ता आहे, ते निष्क्रिय आहे. मग आता ही जी सृष्टी आहे, माईक सृष्टी जी आहे, ब्रह्म निर्गुण आहे आणि ब्रह्मदेवादी सगुण आहे. तर मग कोणाकडे कर्तृत्व द्यावे याचं स्पष्टीकरण आता नीट ऐका. असं समर्थ आम्हाला सांगून आले. म्हणून सगुण ब्रह्मदेवादिकांनी जरी सृष्टी केली म्हटलं, तर दोन्ही गुणात्मक आहे की नाही. ब्रह्मदेव पण गुणाच्या अधीन आहे आणि सृष्टी सुद्धा गुणाच्या अधीन आहे, दोन्ही गुणात्मक आहेत की नाही. आणि सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मितीच्या आधीपासून आहे. सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मितीच्या आधीपासून आहे. एकोहम बहुश्याम संकल्प झाला, ते लक्षात घ्या. परब्रह्म एकटे होते, एकोहम बहुश्याम झाला, संकल्प झाला. त्या संकल्पापासून पुढे मग गुणमाया वगैरे तयार झाली. मग ईश्वराची निर्मिती झाली, ब्रह्मदेव, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि म्हणजे सृष्टी ही ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मितीच्या आधीपासून आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने सृष्टी ती आधीच झाली होती. म्हणजे केव्हा झाली, एकोहम बहुश्याम झालीच तिथे. संकल्प झाला आणि माया तयार झाली, बस. आणि म्हणून निर्गुण ब्रह्म हे निष्क्रिय असल्यामुळे ही निर्मितीची क्रिया करणे कधी शक्य नाही. येथ माईक जीवरूप मी माई, आपला माईक विचारू, हा माईक विचार आहे. आणि म्हणून सृष्टीचा करता अस्तित्वातच नाही.
इथपर्यंत आता आम्ही आलो. सृष्टीचा कर्ता अस्तित्वात नाही तर सृष्टी कशी असेल हो? अगाजे झालेच नाही. आणलं की इथपर्यंत समर्थांनी. आधी आम्हाला समर्थांनी पूर्णपणे त्याचा विस्तार केला, कर्त्याचा पूर्ण देह करता जीव करता पासून हा नाही तो नाही तो नाही करत आणला. आणि आता मात्र निर्गुण ब्रह्मावर आल्यानंतर निर्गुण ब्रह्म निष्क्रिय आहे, अकर्ता आहे. मग आता या सृष्टीचा कर्ता कोण असेल? कारण ब्रह्मदेव वगैरे त्याच्या आधीपासूनच सृष्टी झाली आहे. तेव्हापासून एक ओम बहुस्यम संकल्प झाला, माया तयार झाली आणि म्हणून सृष्टीचा कर्ताच अस्तित्वात नाही. सृष्टी अध्यस्त आहे, भ्रमरूप आहे, ती सत्य नाही असा बुद्धीचा निश्चय करा. कशासाठी करता निरूपण आम्ही अभ्यास करतोय? ही सृष्टी अध्यस्त आहे, ही सृष्टी तयार झालेलीच नाही, अगाजे झालेच नाही, त्याची वार्ता पुससो काही. इथपर्यंत आम्हाला जायचंय. आधी मिथ्या उभारावे, आधी मिथ्या उभारणी केली, मग ओळखून सांडावे. मग त्याला ओळखलं आणि ती सांडून दिलं आणि निर्णय घेतला की मी अकर्ता आहे. जी केली असे म्हटले जाते ती मुळातच भ्रमरूप आहे आणि तिचा कर्ता ही कल्पना ही भ्रामक आहे. कर्ता सुद्धा भ्रामकच आहे ती. म्हणून विवेकाचा वापर करायचा आणि सत्याचा मागोवा घ्यायचा. विवेकाचा काय वापर करायचा? विवेकाचा म्हणजे सत्य काय आहे? फक्त ब्रह्म सत्य आहे आणि बाकी सगळी निर्माण झालेली जी सृष्टी आहे ही मिथ्या आहे, ती झालीच नाही. कारण या सृष्टीचा कर्ता सृष्टी आधी झाली मग कर्ता झाला असं शक्य आहे का? नाही. म्हणून ही सृष्टीच झाली नाही असा निर्णय आम्ही घेतला. आणि असा शोधाने जर निश्चय झाला तर गोंधळात कशाला पडावे? बुद्धीचा यथार्थ निर्णय असा याला म्हणतात. कुठून सुरुवात झाली यथार्थ निर्णयाला? देह मी करता आहे. कुठून सुरुवात झाली? मी करता आहे. इथून आम्ही जे सुरुवात केली करता निरूपणाला, त्याचं निरूपण करता करता निरूपण करता करता कुठपर्यंत आलो की ब्रह्म अकर्ता आहे. कर्त्या जीवाने करवत्या ईश्वराची उपासना करून अकर्त्या भूमिकेत नेहमी राहावे. मी करता ऐसा म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता ऐसा म्हणसी तेणे तू पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून आधी आम्ही राम करता राम करता राम करता असं म्हणायचं आणि मग राम करता म्हणता 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 एक दिवस राम करता सुद्धा न म्हणता मी अकर्ता आहे, रामाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. ही सृष्टी भ्रामक आहे, काल्पनिक आहे, माईक आहे, अध्यस्त आहे, ही झालीच नाही. हे जग झालंच नाही. अजातवादापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. असो पायरी पायरी पायरीनी कर्तेपणाचं निरूपण करता 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 अजातवाद प्रमाणे अजातवादासाठी अजातवादाकडे आम्हाला पोहोचायचं आहे. आता एवढं स्पष्टीकरण समर्थ म्हणतात पुरे झालं हो. जो विवेकी असतो ना त्याला यातील वर्म समजत. आम्ही सगळे विवेकी आहोत मग आम्हाला वर्म समजले. मग पूर्व पक्षाला जग सत्य वाटतं. परंतु पूर्व पक्षाला जग सत्य वाटल्यामुळे समर्थांनी इथे स्वभाववाद सांगितले आहे की सृष्टीची निर्मिती होणेच हा तिचा स्वभाव आहे. निर्मिती होतेच, कोणत्याही गोष्टीची निर्मिती होतेच. ती वस्तू जेव्हा दिसते त्यावेळेला तिची निर्मिती झालेलीच आहे. हा पेन दिसला म्हणजे या पेनाची निर्मिती झालेलीच आहे. परंतु सृष्टी ही अनिर्वचनीय मिथ्या सतासत विलक्षण आहे. हा निर्णय आमचा पक्का असावा. तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. आता श्रोता प्रश्न विचारतो की ह्या शरीरामध्ये सुख दुःखाचा भोगता कोण आहे? ती कोण भोगतो
पुढील समासात ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे की आता ह्या शरीरामध्ये मग सुख दुःख कोण भोगतो बा. झालं, आता मी करता नाही एवढं मला कळलं. मी करताना हे कळल्यानंतर मग सुख दुःख तर आम्हाला होतात, मग त्याचा कोण भोगताय, कोणाला होतात ती, त्याचं उत्तर पुढच्या समासामध्ये आहे, ते आपण उद्या बघू. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा. गुरु शिष्य संवादात्मक दासबोध या ग्रंथातील कर्ता निरूपण नावाचा 8वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरगड जे आहे तिथून दासबोध मंडळाचं एक आमंत्रण आलेलं आहे. 8 दिवस त्यांना एकच समास समजावून सांगायचंय. समास हो 14वा दशक 14वा समास पहिला. 8 दिवस त्यांना फक्त एकच समासावर विवेचन हवंय. आणि काकांना दिलेला आहे दुसरा समास भिक्षा निरूपण. 8 दिवस एकच समास. परीक्षा आहे, समर्थ नक्की करून घेतील आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेरणा नक्की करून घेतील. जय आम्हाला जय नाही रघुवीर भेटणार समर्थ. श्रवणला, आम्हाला नाही भेटणार का त्याचा श्रवणला? त्याचं पाहू आता कसं आहे, मार्च मध्ये येतं उपक्रम, पाहू कसं होतं ते. तर आम्हाला 8 लिंक दिवसात देत जा एक म्हणजे. समास. लक्षात येईल आपल्याला काय आहे ते, तसं लिंक देऊन येतं, मग रेकॉर्डिंग पाठवून देईल. 8 दिवसामध्ये एक समास फक्त. थोडा बाद घ्यायचा आहे सविस्तर. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार काकू. तुमच्याकडनं रेकॉर्डिंग बंद करून द्या ना. बर, रेकॉर्डिंग माझ्याकडून बंद करून नेमकं काय करू मग? ते रेकॉर्डिंगची याच्यावर माझ्याकडून बंद नाही होत. नाही का? नाही, इथून नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मीनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. कर्ता निरूपण कळलं ना धनश्रीताई? खूप छान कळलं, खूप छान. आता नक्की या खूप छान कळलं बरं शैलाताई, खूपच. कर्तृत्व भ्रांतीतून निघाला पाहिजे आता. होय 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 होय. आता मध्ये 2 दिवस नव्हतं का माझं काहीतरी, म्हणजे मला नाही होतं ना. पण मग मी तर काल जॉईन झाले तर होताच नाही आलं मला. नाही नाही, काहीतरी नेट प्रॉब्लेम असेल. होतो. अच्छा अच्छा, हा बरं. रामकृष्ण ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण. रामकृष्ण हरी रेखावणी. रामकृष्ण हरी राधाताई. रामकृष्ण हरी. तुम्ही जॉईन झाल्या. मी तुला मग फोन केला होता, उद्या फोन करीन पुन्हा आता. हो, काय हरकत नाही. रामकृष्ण हरी. राम राम काका. जय श्रीराम. जय श्रीराम. रश्मी रामकृष्ण हरी. सायली रामकृष्ण हरी. सुरेंद्र नमस्कार. रामकृष्ण हरी. सायली रामकृष्ण हरी. भिक्षा निरूपण 8 दिवस म्हणजे किती आहे हो. भिक्षा निरूपणावरती 8 दिवस. हो, 8 दिवस भिक्षा निरूपण. परीक्षाच आहे. 22 ओव्या आहेत त्याच्यामध्ये फक्त. परीक्षाच आहे. 8 दिवस बोलायचं म्हणजे. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी काकू, नमस्कार करते. हा मृदा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी अड्डी. रामकृष्ण हरी गीतू. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. थांबू का मी तू आता? हो हो काकू. हा थांबते. दशक 14वा आहे का? हो, दशक 14वा. हो, आणि दशक 14. समास
समज दुसऱ्या काकांचा, पहिला माझा आहे, दुसऱ्या काकांना 8-8 दिवस बोलायचंय. 8 दिवस मला आणि 8 दिवस काकांना. भरपूर आहे. हम्म 8-8 दिवस दिला त्यांनी. वेळ सकाळी 6 ते 7. बापरे, खूप लवकर. हो हो खूपच लवकर. थांबू मी तू? हो काकू.